कोर्स माझं नाव आहे तर आता आम्ही चाललोय वॉकिंगला. तर मित्रांनो थोडंसं थांबा, मी आता डायरेक्ट वॉकिंगला जाऊन आल्यावरच भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आम्ही थोडंसं वॉकिंग करायला आलतो. तर मित्रांनो आम्ही थोडंसं रेस्ट घेतलंय. तर मित्रांनो माझ्या मागं तुम्ही तो झेंडा बघू शकता, किती मोठा झेंडा आहे हा. मित्रांनो हा झेंडा तर मित्रांनो आता आम्ही वॉकिंग करत पुढच्या साईडला चाललेलो आहे. हा माझा भाऊ, ते माझे पप्पा आणि ही माझी माऊ. जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघू शकता हिला. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो इथल्या रोडची कंडिशन खूप वाईट आहे. तर हा मी तेच दाखवतो तुम्हाला तो झेंडा. वर झेंडा आहे 200 फूट. तर मित्रांनो ह्या झेंड्याच्या झेंडावंदनाला श्री देवेंद्रनाथ फडणवीस जी आली. हा मित्रांनो माझा भाऊ बघा. तर मित्रांनो आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी गेलो. बाय फ्रेंड्स, फायनली वी रीच टू होम. मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे. मित्रांनो आम्ही घरी आलो, थोडीशी एक्सरसाइज करू. मी फ्रेश होऊन मी चाललो एक्झामला. तर फ्रेंड्स मी एक्सरसाइज करू तर मित्रांनो आता माझं वॉकिंगला जाऊन आल्यावर माझं सगळं आवरलेलं आहे. तर मित्रांनो आता मी चाललोय पेपरला. तर मित्रांनो ही आमची FA1 एक्झाम आहे, जी आज आमचा शेवटचा पेपर आहे. तर मध्ये एक्झाम असल्यामुळे मला ब्लॉग्स काढता नाही आले. तर मी कालपासून ब्लॉग्स काढायला चालू केले मित्रांनो. तर आज माझा मराठीचा पेपर आहे मित्रांनो. प्लीज माझ्यासाठी प्रे करा. मी आता डायरेक्ट तुम्हाला मिळतो डायरेक्टली पेपर झाल्यावर. मी आता 12:30 वाजता येईल. मग मी डायरेक्ट तुम्हाला 12:30 वाजता पेपरवरून आल्यावर मिळतो. बाय बाय. तर मित्रांनो मी फायनली माझा पेपर देऊन आलेलो आहे. तर माझा आजचा पेपर मस्त गेला, खूप सोपा होता. पण तुम्हाला आता माझ्या पेपरचा क्वेश्चन पेपर दाखवतो, थांबा. हे बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे आमचा. बघा मित्रांनो चित्राचा प्रश्न होता, ज्याच्यात आपल्याला लिहायचं होतं की मोराबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो आजचा पेपर आमचा शेवटचा पेपर होता, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आजचा पेपर खूप सोपा गेला. तर मित्रांनो आता मी तुम्हाला डायरेक्ट मिळतो माझं आवरून झालं. बाय. मित्रांनो माझं आवरून झालेलं आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो संध्याकाळी. बाय बाय. मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा व काहीतरी कॉमेंटमध्ये मी नवीन कन्सेप्ट काय बनवू ते नक्की लिहा.